ढेकळाचे पंचनामे करायचे का, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्या जिभेला हाड आहे नाही आहे मला माहिती नाहीये. जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे. ढेकळाचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू ज्यावेळेस हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाट्यांना कळेल. सर, आगामी काळामध्ये आता महापालिकेची निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, महायुती म्हणून ते तर लढणार आहे 3 पक्ष. तुम्ही कशा पद्धतीने लढणार? कोण लढणार? भाजप, शिवसेना, कोण सांगितलं असं तुम्हाला? घटक पक्ष कोणी सांगितलं तुम्हाला लढणार? तुम्हाला काय वाटतं? तर तुम्हाला कोणी सांगितलं ते लढणार? परवा त्याने स्वतंत्र लढायचं डिक्लेअर करायचं, तुम्हाला कोणी सांगितलं की ते स्वतंत्र? सध्या चालू आहे माध्यमामध्ये. अजून काही नाही, ज्याची त्याची तयारी आम्ही करतोय, मग राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.